बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापुरातील मिनी सरस प्रदर्शनाचा राज्यामध्ये चांगला संदेश. CEO S. कार्तिकेयन. राज्यात रत्नागिरीनंतर पश्चिम महाराष्ट्रातील पहिले मिनी सरस प्रदर्शन कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित केले. या मिनी सरस विक्री प्रदर्शनाचा राज्यात खूप चांगल्या प्रकारे संदेश गेला. या प्रदर्शनातील विक्री 15 लाखाहून अधिक झाली. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S. यांनी गौरवोद्गार काढले. कागलकर हाऊस परिसर जिल्हा परिषद येथे आयोजित महाआवास अभियान 2024-25 जिल्हास्तरीय कार्यशाळा व शुभारंभ तसेच ग्रामविकास व पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शन सांगता समारोपावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास शिल्पा पाटील, गटविकास अधिकारी दीपाली पाटील, सोनाली माडकर, अल्मास सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना कार्तिकेयन S. म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील पहिले मिनी सरस कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते. या मिनी सरसचे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येणार असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्रोत्साहन व चालना मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर मिनी सरस विक्री प्रदर्शनात विक्रमी विक्री केलेल्या महिला बचत गटांना वृक्ष व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. या मिनी सरस विक्री प्रदर्शनामध्ये एकूण 124 महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले होते. या प्रदर्शनातून सुमारे 15,22,000ची विक्री झाली आहे. याबाबत बोलताना प्रकल्प संचालिका सुषमा देसाई म्हणाल्या, नमस्कार, मी सुषमा देसाई, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर. दरवर्षी राज्यस्तरावरती महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री ही राज्यस्तरावरती मुंबई येथे भरवली जाते. परंतु या वर्षीपासून राज्यस्तरावरती तसंच जिल्हा स्तरावरती मिनी सरस प्रदर्शन आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा सर्व राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे. ते 6 जानेवारी ते 10 जानेवारी या दरम्यान जिल्हा परिषदेसमोरील कागलकर हाऊस याच्या आवारामध्ये भरवलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 124 आणि कोल्हापुरी चप्पल कंपनीचं एक असं 125 महिलांच्या समूहाने उत्पादन केलेल्या मालाचं प्रदर्शन स्टॉल्स मांडणी केलेले आहेत. त्याच्यामधले जवळजवळ 24 स्टॉल्स हे फूड स्टॉल्स आहेत आणि उरलेले 100 जे आहेत त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल असतील किंवा कोल्हापुरी मसाले, गूळ आणि इतर गृहोपयोगी वस्तू ज्याच्यामध्ये कुरड्या, पापड्या, लोणचं या पद्धतीचे वस्तू आहेत. जसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद स्तरावरती हे प्रदर्शन भरवलेलं आहे, तसंच तालुका स्तरावरती सुद्धा असं प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे. आणि त्याचबरोबर दरवर्षी आपण हे सेल्स कम एक्झिबिशनचं आयोजन करणार आहोत. या कार्यक्रमाचे आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी मानले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद उमेदचे अधिकारी, कर्मचारी, महिला योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.